कर्जत जामखेड मतदारसंघ हा मागच्या काही काळात कायम चर्चेचा विषय राहिला. बारामतीतून थेट नगर जिल्ह्यात एंट्री घेत रोहित पवारांनी इथे आमदारकी मिळवली होती. तर पराभूत झाल्यानंतरही इथले माजी आमदार असणारे राम शिंदे यांनी यावेळी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. यावेळीही आपणच पुन्हा मतदारसंघातून बाजी मारू असा विश्वास रोहित पवारांना आहे. आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांवर विकासाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप करतायत. पण आता निवडणुकीत त्यांचा प्रत्यक्ष सामना होताना दिसणार आहे. यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघात कोण बाजी मारणार, कुणाचं पारडं जड आहे, हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण पाहत आहात लगावबत्ती. कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार हे विद्यमान आमदार असून या मतदारसंघात अजूनपर्यंत शरद पवार गटाकडून कोणीही उमेदवारीसाठी दावा केलेला नाहीये. यामुळे सध्या तरी विद्यमान आमदार रोहित पवार यांची जागा इथे फिक्स असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडून 2019च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विधान परिषदेचे आमदार असणारे प्राध्यापक राम शिंदे हे सज्ज झाले आहेत. राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. 2019मध्ये त्यांचा पराभव झाला, तरीही पक्षानं त्यांना विधान परिषदेवर घेतलं. यातून पवारांना डिचवण्याचा प्रयत्न केला गेला. शिंदे यांनी 2009 आणि 2014मध्ये कर्जत जामखेडमधून विजय मिळवला होता, तर 2019मध्ये त्यांचा पराभव झाला होता. 2019च्या निवडणुकीत रोहित पवार यांना 1,35,824 मते मिळाली होती, तर तत्कालीन पालकमंत्री असणाऱ्या राम शिंदे यांना 92,470 मते मिळाली होती. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही राम शिंदे यांना मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. बारामतीवरून येऊन रोहित पवारांनी अचानक हा मतदारसंघ निवडला आणि निवडणुकीपूर्वी स्थानिक मुद्द्यांना हात घातला. दुष्काळी तालुका म्हणून कर्जत जामखेड या मतदारसंघाची ओळख, पण गावोगावी पाण्याचे टँकर लावून उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी पुरवून रोहित पवार निवडून आले. दुसरीकडे मंत्री असताना सुद्धा शिंदे हारले, म्हणून त्यांची नाचक्की झाली होती. त्यांना हा पराभव जिवारी लागला होता, पण विधान परिषदेवर वर्णी लागून हा विषय बाजूला पडला. आता मागच्या 5 वर्षात दोन्ही आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली. श्रेयवादाची लढाईही झाली. मध्यंतरी मतदारसंघातील MIDC पाटेगाव खंडाळा येथे व्हावी यासाठी आमदार रोहित पवार आग्रही होते, मात्र सरकारने MIDCची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी नागरिकांना जागा सुचवण्यासाठी बैठकाही घेतल्या. यावरून पवार आणि शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगीही पाहायला मिळाली. भाजपचं सरकार आल्यापासून कर्जत जामखेड तालुक्याला मोठा निधी मिळतोय. 2019च्या आधी आमदार असताना आणि मंत्री असताना मोठ्या प्रमाणात कर्जत जामखेड तालुक्यात निधी आल्यामुळेच कर्जत जामखेड तालुक्याचा विकास झालेला आहे. यामुळे पुन्हा एकदा मलाच जनता निवडून देईल. परकीय अतिक्रमण आपल्याला नको, इथे भूमिपुत्राची गरज आहे, असं राम शिंदे म्हणतायत. पण समोरून उमेदवार रोहित पवारच असतील अशी तरी परिस्थिती सध्या दिसते. मध्यंतरी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती, परंतु अजून तरी कुठल्याच उमेदवाराची चर्चा नाहीये. यामुळे रोहित पवारच इथून निवडणूक लढवणार हे नक्की. मधल्या काळात रोहित पवारांच्या काही शिलेदारांनी त्यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे त्यांना धक्का लागला होता, परंतु त्यांनी पुन्हा जोमाने सुरुवात केली आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामं केल्याचं ते सांगतात. मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी देऊन विकास कामं केली आहेत, त्यामुळं आपणच लढून जिंकून येणार असल्याचा दावा रोहित पवार करतात. गेल्या काही महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी दोन्ही उमेदवारांनी सुरू केली. आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम घेतलेत. त्यात आणखीन भर म्हणून कॅप्टन रोहित शर्माला डायरेक्ट मतदारसंघात आणून स्टेडियमच्या कामाचा प्रारंभ केला. तसंच युवकांच्या स्वाभिमान यात्रेत मतदारसंघातील गावोगावी फिरून हवाई केली. दुसरीकडे राम शिंदे यांनीही रक्षा खडसे, रावसाहेब दानवे अशा महायुतीच्या मोठ्या नेत्यांना आणून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. विद्यमान आमदार रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू असल्यामुळे या मतदारसंघावर शरद पवार स्वतः लक्ष ठेवून असणार हे तर नक्की आहे. कारण 2019ला शरद पवारांनी मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन नातवाचा प्रचार केला होता. यामुळे मतदारसंघात नवीन असतानाही रोहित पवार यांनी विजय मिळवला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या 5 वर्षात अनेक बदल झालेत. मागील काही काळात राम शिंदे हे बरेच सक्रिय असल्याचं दिसून आलं होतं. शिंदे यांनी अनेक सांस्कृतिक आणि महिलांचे कार्यक्रम आयोजित करून निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. यामुळे जर राम शिंदेंना इथून उमेदवारी मिळाली तर रोहित पवार यांच्याशी ते नक्कीच काटेकी टक्कर घेऊ शकतात. कर्जत जामखेड हा मराठवाड्याच्या सीमेवरील भाग आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा परिणाम काही प्रमाणात का होईना पण दोन्ही उमेदवारांना भोगावा लागू शकतो, अशीही एक शक्यता वर्तवण्यात येते. राम शिंदे हे धनगर समाजाचे असल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही इथे निर्णायक ठरू शकतो. शिवाय वंचित फॅक्टर आणि तिसऱ्या आघाडीचा काही प्रभाव पडेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण ही निवडणूक भूमिपुत्र वर्सेस आउटसाइडर आणि MIDCच्या मुद्द्यावर गाजणार असं तरी सध्या दिसतंय. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.